नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण तू ही रे माझा मितवा या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप सॉलिड आणि धमाकेदार असणार आहेत. शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्रेक्षकांनो, हे सगळं झालेलं आहे ते सगळं लोखंडेवर आलेलं आहे आणि तो लोखंडे म्हणतो की अर्णव साहेबांच्या कंपनीत माल सप्लाय करायचो आपण. तो म्हणतो की एक दिवशी अर्णव सरांना समजलं सगळं. त्यांनी एका दिवसात माझं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं. त्यामुळे माझा धंदा बसला, माझी नाहक बदनामी झाली. तो लोखंडे म्हणतो की त्याचा राग होता माझ्या डोक्यात, म्हणून मी त्यांना मारण्याची सुपारी दिली. प्रेक्षकांनो, इथे राकेश या लोखंडेला आधीच भेटलेला होता आणि त्याला तो कसला तरी व्हिडिओ दाखवतोय आणि म्हणतो, बघितलं का कसं उडवलंय त्या माणसाला. तो व्हिडिओ बघून मात्र त्या लोखंडेला पूर्ण घाम आलेला दिसतोय. प्रेक्षकांनो, तो राकेश म्हणतो, तुला काय वाटलं हे सीसीटीव्ही फुटेज डिलीट झालं म्हणून सुटलास तू? हा राजेश म्हणतो, नाही रे राजा, पुढं सोपं नसतं ते. राजेश म्हणतो की माझ्याकडे आहे हे फुटेज. यावर तो लोखंडे म्हणतो की मला का दाखवताय तुम्ही हे फुटेज, काय हवंय तुम्हाला? राजेश यावर म्हणतो की गुड क्वेश्चन्स. तो राजेश म्हणतो की मदत हवीये तुझी. आणि हा राजेश म्हणतो की एक मॅटर आहे आणि त्याचा आळ तू स्वतःवर घ्यायचा. अर्णव राजशेरकेवर हल्ला करायला तू सुपारी दिलीस असं सांगायचं पोलिसांना. मग तो लोखंडे यावर म्हणतो, अहो पण आज जाईल ना मी. या जुन्या केसमधून कसं तरी मी बाहेर पडलोय आणि ह्या राजशिर्केच्या केसमध्ये तर मी पक्का अडकेल ना मी. राजेश म्हणतो की नाही अडकणार, ही गॅरंटी माझी. राजेश म्हणतो त्याला की फक्त हा आरोप स्वतःवर घ्यायचा. राजेश म्हणतो की तुला कसं बाहेर काढायचं ते मी बघतो. राजेश म्हणतो, पण जर या ऑफरला तू नाही म्हणालास तर आणि फोन दाखवतो त्याला, ह्या ऍक्सिडेंट केसमध्ये नक्की आज जाशील आणि तिथेच सटशील हेही नक्की. प्रेक्षकांना हा राजेश म्हणतो त्या लोखंडेला, बोल पटकन, आहेस ना तयार? यावर तो लोखंडे स्वतःचा घाम पुसतो, कारण त्याला खूप घाम आलेला असतो, घाबरलेला असतो ना तो. मग तो लोखंडे म्हणतो की सर ठीक आहे, करतो मी, असा याने डाव केलेला आहे बघा प्रेक्षकांनो राजेशने. प्रेक्षकांनो, हा राजेश अर्णवकडे बघून हसतो आणि जोरात त्या लोखंडे जवळ येतो. तर राजेश त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो की माझ्या मेहुण्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केलास तू, सोडणार नाही मी तुला. त्यावेळेस ते इन्स्पेक्टर म्हणतात की साहेब प्लीज, त्याने गुन्हा कबूल केलाय, त्यामुळे तुम्ही कायदा हातात घेऊ नका, सोडा त्याला. बघा ना प्रेक्षकांनो, हा राजेश किती नाटक करतो आणि त्याला सोडतो. ते इन्स्पेक्टर त्या बाईला म्हणतात की काय गे, हाच ना तो माणूस ज्याने तुला पैसे दिले. प्रेक्षकांनो, इकडे मात्र राजेश आणि त्या बाईच्या नजरेने बोलणं होतं आणि तो हा राजेश म्हणतो की हो म्हण आणि ती बाई पण तेच म्हणते आता. प्रेक्षकांनो, इकडे ह्या राजेशने त्या बाईला आधीच फोन केलेला होता आणि सांगितलं होतं की माझी बायको कदाचित पोलीस कंप्लेंट करेल, त्यामुळे ताबडतोब मुंबईतून बाहेर व्हायचं. ती बाई म्हणते की तुमचा मेसेज मिळालाय साहेब, मी निघालोय, पण पकडलं गेलो तर. प्रेक्षकांनो, या राजेशने दुसराही प्लॅन तयार केलेला होता बघा. तो म्हणतो की पकडले गेलो तर एक फोटो पाठवतोय, लोखंडे नाव आहे त्याचं, आणि सुपारी दिली असं सांगायचं पोलिसांना. त्यावर ही बाई म्हणते की म्हणजे आम्ही अडकायचं. त्यावर हा राजेश म्हणतो की डब्बल पैसे देईल. राजेश म्हणतो की मला वाचवायचंय, डब्बल पैसे. हा राजेश म्हणतो की तुम्हाला सोडायची जबाबदारी माझी, पण काम झालं पाहिजे. वर ती बाई म्हणते की जास्त पैसे मिळत असतील तर काय ही पण करेल मी. ती बाई म्हणते की तुमचा माणूस पलटला तर. त्यावर राजेश म्हणतो की तुला सांगतो आहे तेवढंच कर, काहीही झालं तरी माझं नाव येता कामा नाही. ती बाई म्हणते की ओके साहेब, असं बोलून हे दोघेही फोन ठेवतात. बघा प्रेक्षकांनो, ह्या राजेशने किती मोठा गेम खेळला. त्याने सुपारी द्यायची होती ना तर त्या लोखंडेच्या सिम वरूनच फोन करत होता आणि आता तो ते कबूलही करतोय, म्हणजे पोलिसांसमोर नाही तर आपल्या समोर. हिला कुठे माहितीये? तो म्हणतो की झोलर नसतो तर स्कॉलर झालो असतो आपण. प्रेक्षकांनो, तो हसतो आणि हा सगळा रियालिटीमध्ये तोच हे सगळं म्हणजे आठवत असतो. इकडे तो इन्स्पेक्टर त्या बाईवर जोरात चिडतो आणि म्हणतो की बोल ना,
तेव्हा ती बाई घाबरलेल्या आवाज म्हणते, हो 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 साहेब, यांनी सुपारी दिली होती आम्हाला. यावर सगळेजण खूप शांत असतात. तर मध्येच मामा म्हणतात की बरं, यावर या प्रकरणाचा छडा लागलाच तरच ना इन्स्पेक्टर साहेब. मामा म्हणतात की धन्यवाद साहेब. ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, धन्यवाद मला नाही तर अंजली मॅडमला दिलं पाहिजे. आणि जर वेळेवर तक्रार केलीच नसती तर हा आरोपी हाती लागलाच नसता. बघा प्रेक्षकांनो, आता हा राजेश किती नाटक करतो ते, आणि म्हणतो की खरं आहे इन्स्पेक्टर साहेब. आणि तो अंजली जवळ जातो आणि म्हणतो की अंजली, तू माझ्यासाठी काहीही करू शकतेस हे माहितीये मला, पण आज प्रत्यक्ष पाहिलं यावर मामीला खूप कौतुकास्पद वाटतं प्रेक्षकांनो. हा राजेश म्हणतो की केवढी हिंमत दाखवलीस तू अंजली, आज तुझ्यामुळे हा गुन्हेगार पकडला गेलाय. रे अर्णव. इकडे अर्णव म्हणतो की हो. अंजली म्हणते की भाऊबीजेच्या दिवशी ज्या माणसाने माझ्या भावावर हल्ला केला आणि माझ्या नवऱ्याला जखमी केलं, त्या माणसाला सोडायचं नव्हतं हे मी ठरवलंच होतं. अंजली म्हणते की चिंटू अरे, हे तर नाही म्हणत होते पोलीस कंप्लेंट करायला. हेच यांच्या नकळत जाऊन पोलीस कंप्लेंट करून आली. प्रेक्षकांनो, इकडे अर्णव फक्त हो अशी मान डोलावतो आणि हा राजेश म्हणतो, अगं तुझ्या काळजीने मी नाही म्हणालो होतो ते. तू अर्णवलाही विचारलं असतं तरी अर्णव नाहीच म्हणाला असता त्यासाठी. इकडे हा राजेश बघा कसं वधवून घेत असतो अर्णवकडनं आणि म्हणतो, बरोबर ना अर्णव. अर्णवचा नाईलाज असतो आणि अर्णव म्हणतो की हो. हा राजेश म्हणतो की बघ किती काळजी आहेत अर्णवला. प्रेक्षकांनो, अंजली म्हणते की इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा या माणसाला, त्याला कडक शिक्षा द्या. प्रेक्षकांनो, इकडे इन्स्पेक्टर म्हणतात चला रे. आणि मग हे दोघंही कॉन्स्टेबल त्याच्या गुन्हेगाराला पकडतात आणि म्हणतात चला रे चला रे. ते तिथनं निघून जातात. प्रेक्षकांनो, हे सगळं झाल्यानंतर आता बघा मामी काय करतात ते. मामी म्हणतात वा 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 वा. अंजली जवळ उभे राहतात आणि म्हणतात जावई बापूंमुळे अर्णवचा जीव वाचला आणि अंजलीमुळे ज्या माणसाने हल्ला केला तो पकडला गेला. तुमच्या दोघांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बाई. प्रेक्षकांना इकडे मामाही खूप संतापलेले असतात. अर्णव मात्र संतापच्या भरात थोडी स्माईल देतो आणि ईश्वरीला तर हे फार विचित्रच वाटत असतं. आणि प्रेक्षकांना इकडे मामी म्हणतात की अर्णव अरे बघात काय उभा राहिलाय, दोघांना कमीत कमी थँक्यू तरी म्हण. प्रेक्षकांना अर्णव म्हणतो की सॉरी जिजू, माझ्यामुळे तुमच्या हाताला एवढी मोठी जखम झाली, मला वाचवण्यासाठी तुम्ही तुमचा जीव धोक्यात घातला, सॉरी. प्रेक्षकांनो, हे राजेशला तर हेच हवं असतं आणि हा राजेश त्याच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की अर्णव अरे वेडा आहेस का रे तू, तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो ईश्वरीजी, दी काहीही. हा राजेश म्हणतो की नशीब लागतं रे असा मेहुणा मिळायला. प्रेक्षकांनो, इकडे मामांना तर खूप त्याच्यावर संताप येत असतो आणि हा राजेश म्हणतो कदर आहे रे त्याची. हा राजेश स्वतःहून त्याला गळ्यात पाडून घेतो आणि इकडे आकाश मात्र अंजलीकडे जातो. प्रेक्षकांनो, गळ्यात पडल्यानंतर हा राजेश ईश्वरीला बघतो आणि अर्णवला म्हणतो की माझ्या इंदोरी जिलेबीचे पाय धुवायला लावलेस ना मला, त्याचीच माफी मागायला लावलीये आज मी तुला. हा स्कोर आपला इक्वल आहे अर्णव. आणि प्रेक्षकांनो, मामा ऐकतात की हे नक्की काय बोलत आहेत ते. इकडे मात्र ईश्वरी प्रेक्षकांनो रडत असते. प्रेक्षकांनो, हा एवढं झालेलं असताना अर्णव पण खूप संतापलेला असतो. मामा तर अजूनच संतापलेले असतात आणि ईश्वरीला मात्र रडायला येत असतं. आणि हा सीन त्यांनी इथे स्किप केला आहे. त्यानंतर त्यांनी रात्रीचा सीन दाखवलेला आहे. अर्णव त्याच्या रूममध्ये पुशअप मारत असतो. खूप संतापलेला असतो ना प्रेक्षकांना तो, म्हणून अर्णवला ते आठवतं की हा राजेश आपल्याला कानात काय बोलला ते, की माझ्या इंदोरी जिलेबीचे पाय धुवायला लावलेस ना तू मला, तेच माफी मागायला लावली मी आज तुला. अर्णव पुशअप करता करता हे सगळं आठवत असतो आणि हा राजेश तेव्हाही त्याला म्हणतो हे सगळं अर्णवला आठवत असतं की आपला स्कोर इक्वल आहे अर्णव. प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं, तो इतके पुशअप्स का काढतोय म्हणून असं. ईश्वरी शेवटी त्याच्या समोर येतेच आणि म्हणते की सर प्लीज बास झालं सर, त्याला एवढी तकलीफ करून घेऊ नका सर प्लीज, सर बास हो बास. आणि प्रेक्षकांनो, अर्णव थांबतो. अर्णव खूप संतापलेला असतो आणि अर्णव म्हणतो की आय कॅन टॉलरेट मिस इंदोर, जस्ट कांट. वाटतं त्या राकेशचा गळा दाबून त्याला मारून
आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणते की सर नाही करता येणार आहेत आपल्याला असं, आपली कितीही इच्छा असली ना तरी आपल्याला असं करता येणार नाहीये. पण अंजली ताईंना त्याची असली यात माहीतच नाहीये. आता तर त्याच्या बाळाची आई होणार आहे, ही गोष्ट विसरून नाही चालणार आहेत आपल्याला सर. आपल्याला त्याचा कितीही राग आला तरी. ईश्वरी म्हणते की अहो अंजली ताईंची तब्येत इतकी नाजूक आहे, त्यांना शॉक बसला तर त्यांना आणि त्यांच्या बाळाला काहीही होऊ शकतं. प्रेक्षकांनो बघा ना, ईश्वरी किती काळजी घेते अंजलीची, किती स्वतःला कितीही त्रास झाला तरी तो सहन करते अंजलीसाठी. प्रेक्षकांनो, आणि ईश्वरी अर्णवला समजावतं की आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेलंच आहेत ना, मग आपल्याला असं करून नाही चालणार. हा विचार करूनच आपल्याला शांत राहावं लागणार आहे. अर्णव खूप संतापलेला असतो आणि अर्णव उठून उभा राहतो आणि म्हणतो की सगळं माझ्या डोळ्यासमोर घडतं आहेत मिस इंदोर, मी काहीच करू शकत नाहीये. ह्या राजेशने अटॅक केल्यानंतर त्या लोखंडेला आणि त्या बाईला खोटं बोलायला लावलंय, हे सगळं माहित आहे मला, पण प्रूफ नाही आहेत ना माझ्याकडे. हे प्रूफ असलं तरी काय करणार आहेत मी, ताईसमोर होऊ शकत नाहीयेत मी. हा असा फ्रॉड आणि गोल्ड डिगर माणूस माझ्या आईचा नवरा म्हणून माझ्या घरात राहतोय मिस इंदोर, त्रास देतोय, मला त्रास नाही होणार. प्रेक्षकांनो, हा अर्णवला खूप राग आलेला असतो, खूप संतापलेला असतो. तर ईश्वरी मनोमन म्हणते की असं काय करू की सरांचा राग जाईल. प्रेक्षकांनो, ईश्वरीला काहीतरी आयडिया सुचती आणि ती बेडच्या तिथे जाते आणि तो पिलो घेते हातात आणि अर्णव जवळ येते आणि म्हणते की सर, त्या राकेशचा खूप राग येतोय ना. म्हणतो की हो. ईश्वरी म्हणते की फाईट करावीशी वाटते. म्हणतो की हा. प्रेक्षकांनो, ही ईश्वरी म्हणते की ह्या उशीला राकेश समजा आणि ते दनादन गुद्दे मारा आणि फोडून टाका. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आर यू आउट ऑफ युअर माइंड, इज सो स्टुपिड, चाइल्डिश, हे ठेव, चल तिकडे. ईश्वरी म्हणते की सर, अशा गोष्टी केल्यानेच कधी कधी खूप हलकं वाटतं. अर्णव म्हणतो की मिस इंदोर. ईश्वरी म्हणते पटत नाहीये ना तर एकदा करून तर बघा ना. प्रेक्षकांनो, अर्णव खूप संतापलेला असतो, त्यामुळे तो ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर प्लीज स्टॉप इट. पण प्रेक्षकांनो, ईश्वरी काही ऐकत नाही आणि ईश्वरी म्हणते सर प्लीज एकदा माझ्यासाठी, तर प्लीज. आणि इकडे अर्णव खूप संतापलेला असतो आणि त्या उशीवर जोरात हात मारतो आणि म्हणतो की आय सेड गो. प्रेक्षकांनो, त्याने त्या उशीवर हात मारल्यानंतर त्याला थोडासा त्याचा राग कमी होऊन जातो आणि ईश्वरी म्हणते प्रेक्षकांनो, ईश्वरी ती उशी अशी जोरात ताट धरून ठेवते आणि अर्णव त्याचा सगळा संताप त्या उशीवर काढतो. हे झालं का ते झालं का ते, असे दनादन त्या बुक्क्या त्या उशीवर मारत असतो, म्हणजे जसं काही समोर तो राकेशच उभा आहेत. प्रेक्षकांनो, हे ईश्वरीने जे केलेलं असतं ना ते वर्क झालेलं असतं आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोर, या इट्स यू आर राईट. अर्णव म्हणतो की हे चाइल्डिश वाटलं होतं पण हे इट वॉज गुड, हलकं वाटलं. प्रेक्षकांनो, हे ऐकून ईश्वरीला खूप छान वाटतं आणि तिच्याही चेहऱ्यावर हसू दिसत आहेत आपल्याला. आणि ईश्वरी म्हणते की बघा, म्हटलं होतं ना की इसका फायदा तर जरूर होगा. म्हणतो की या. ईश्वरी म्हणते तुमच्या चेहऱ्यावर स्माइल आला ना, बस और क्या चाहिए. प्रेक्षकांना ईश्वरी असं बोलल्यानंतर अर्णव मात्र आता तिच्याकडे बघत असतो आणि ईश्वरीला थोडं ऑकवर्ड फील होतं आणि ती म्हणती म्हणजे ते असं. आता अर्णव तिला चिडवल्याशिवाय राहत नाही आणि म्हणतो की असं. ईश्वरी हसते आणि म्हणते की हे काही नाही आणि अर्णव सुद्धा हसतो. प्रेक्षकांनो, या प्रकरणामुळे हे दोघं रिलॅक्स तरी झालेले आहेत. प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आपलं हे हसणं, आपला हॅपीनेस त्या राजेशला सहन होत नाही ना. ईश्वरी बघा आपल्याला माहितीच आहे आणि म्हणते की मग तसं जानबूज की आपण त्याच्यासमोर सतत हसत राहायचं, हो की नाही. ईश्वरी म्हणती म्हणजे बघा ना, त्या राकेशने तुमच्यावरती हल्ला का करवला, कारण म्हणजे आपण सतत घाबरून राहायला पाहिजे असं वाटतं सतत त्याला, मग तर आपण बिनधास्त आणि आनंदात आणि मजेत राहिलं पाहिजे. ईश्वरी म्हणते की ह्या हल्ल्यामुळे आपल्याला काही फरकच पडला नाहीये, वाटू देत ना त्याला, म्हणजे तो मनातून खचेल आणि त्याची हार पक्की होईल. ईश्वरी म्हणते की हा आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोर फॉर ब्रिलियंट. हे ऐकून ईश्वरीला ही थोडं बरं वाटतं आणि अर्णव म्हणतं की ऍक्च्युली यू आर राईट, म्हणजे आपण सतत हॅप्पी राहायचं, सतत हसत राहिलं तर तो पॅनिक होईल, असं काहीतरी करून बसेल की तो स्वतःच अडकेल.
ईश्वरी म्हणते की अगदी बरोबर. यावर अर्णव म्हणतो की सो पार्टनर हात पुढे करतो. वी आर टीम नाव. आणि प्रेक्षकांना ईश्वरी ही तयार होते आणि तिचा त्याच्या हातात हात देते आणि म्हणते की येस सर. दोघेही म्हणतात येस येस आणि दोघेही खूप आनंदात असतात. प्रेक्षकांना अर्णव काहीतरी विचार करत पुढे येतो आणि ईश्वरी मागे असते आणि ईश्वरी मनातल्या मनात अशी हसत पण असते आणि बोलत असते की आजपासून सरांची आणि माझी एक टीम. म्हणते की बढिया. ईश्वरी म्हणते की हे ऐकून इतकं सॉलिड का वाटतंय मला माहिती नाही पण वाटतंय तर खरं. प्रेक्षकांनो असं एवढं ईश्वरी आणि अर्णवचा सीन झाल्यानंतर इकडे परत राजेशचा आणि अंजलीचा सीन दाखवलेला आहे. राजेश म्हणतो की तिच्या पोटातल्या बाळाला की बाळा तुला तुझ्या आईसारखं व्हायचंय. तुझ्या आईने आज खूप मोठा पराक्रम केला आहेस, कळलं असेलच तुला. तुझ्या मामाला आणि मला मोठ्या राक्षसापासून वाचवलंय तिने. ही अंजली म्हणती अहो बास अजून किती करणार आहात कौतुक उगाच, या इथे वर बसा. हा राजेश म्हणतो की अंजली उगाच नाही येत हे, माझी बायको आहेत कौतुक करण्यासारखीच. हा राजेश बघा प्रेक्षकांनो अंजलीला कसं म्हणतो की अंजली मला खरंच खूप अभिमान वाटतो तुझा. प्रेक्षकांनो इकडे अंजलीला लाजायला येतं आणि ती म्हणते की अहो पुरे आता. हा राजेश म्हणतो की राणी सरकार आज मला एक शब्द द्या. अंजली म्हणते की काय. हा राजेश बघा आता काय मागतो माहित नाही. इथून पुढे तू अजिबात धावपळ करणार नाहीयेत अशा अवस्थेमध्ये, टेन्शनही अजिबात घेणार नाहीस. अंजली म्हणते की अहो किती काळजी कराल माझी. राजेश म्हणतो की आधी शब्द दे मला. अंजली म्हणते की हो हो दिला. राजेश म्हणतो की गुड बर चल आता तू आराम कर. अंजली म्हणते की अहो आराम काय कर, जेवण बाकी आहे अजून तुमचं. जेवण झाल्यावर औषधं घ्यायची आहेत, खम बरी व्हायला हवीत ना. आणि अंजली म्हणते की थांबा मी जेवण आणि औषधं घेऊन आलीच. आणि प्रेक्षकांनो अंजली जाते त्याच्यासाठी जेवायला आणि औषधं घ्यायला. इकडे हा राजेश लगेच उठतो आणि म्हणतो की या बावळट बायकोच्या पराक्रमामुळे अडकलो असतो आज मी, थोडक्यात वाचलो. ती हल्लेखोर बाई पकडून गेली तरी सगळी सेटिंग असली तरीही टेन्शन तर आलंच होतं मलाही. बरं झालं अर्णवला काही झालं नाही या हल्ल्यात. हा राजेश म्हणतो की इथून पुढे एवढा डेंजर गेम नाही खेळायचा. इथून पुढे माझ्या इंदोरी जिलेबीला आणि तिच्या अर्णव सरांना एकमेकांपासून लांब ठेवायचं, म्हणजे मग ती इंदोरी जिलेबी फायनली माझी होईल. प्रेक्षकांनो इथेच हा सीन स्किप केला आहे आणि आता सकाळ झालीये. ईश्वरीने अर्णवचे सगळे कपडे बाहेर काढून ठेवलेले असतात आणि अर्णव अचानक शॉवर घेऊन बाहेर येतो आणि तो तसाच आलेला असतो. त्याच्यामुळे ईश्वरी एकदम चिडते आणि इकडून तिकडे फिरत असते. अर्णव म्हणतो स्टॉप मिसिंदर स्टॉप. ईश्वरी म्हणते की सर काय हे अचानक असे कसे बाहेर आलात. अर्णव म्हणतो की मिस इंदोर शॉवर मधून असं कसं आधी अजून कसं बाहेर पडतात, पॅन्ट सूट बूट घालून टॉवेल बाहेर पडायचं. ईश्वरी म्हणते की सर शर्ट नाही, निदान शर्ट तरी घालून बाहेर यायचं ना. ईश्वरी म्हणते तुम्ही तर. अर्णव म्हणतो तुम्ही तर काय, बाथरूम मध्ये शर्ट घेऊन जात नाही मी, बाथरूम मधून कसं बाहेर पडायचं हे तू सांगणार आहेस मला. ईश्वरी म्हणते की रूम मध्ये एखादी मुलगी असताना बाथरूम अंघोळ करताना बाथरूम मधून कसं बाहेर यायचं हे जर माहिती नसेल ना तर मला सांगावं लागणार आहेत ना तुम्हाला बाबा भडकुचंद. अर्णव म्हणतो की मिस इंदोर तू ना विसरतीये. ईश्वरी म्हणते की मी विसरतीये. अर्णव म्हणतो हो तू विसरतीये. दोघांपैकी एक जण बाथरूम मध्ये असताना एक जण बाहेर थांबेल. प्रेक्षकांना इथे ईश्वरीने माती खाल्ली. अर्णव म्हणतो हे ठरलं होतं ना. अर्णव म्हणतो मी थांबतो ना बाहेर, मग तू विसरलीस. मला बाबा भडकुचंद म्हणतीयस. ईश्वरीचा फेमस डायलॉग 12 की ढेर. ईश्वरी म्हणते की हा नियम तर विसरूनच गेले मी. अर्णव म्हणतो काय म्हणालीस. ईश्वरी म्हणते की काही नाही. प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो की आता वळ मला चेंज करू दे आणि प्रेक्षकांनो ईश्वरी वळते आणि परत जाऊन त्याला धडकते आणि ईश्वरी म्हणते की अहो सर. अर्णव म्हणतो की अगं मी सांगायच्या आधीच तू वळली. अर्णव म्हणतो की तू थांब आता मला वळू दे मग तू वळ. ईश्वरी म्हणते हो जा. अर्णव कबर्डकडे जातो आणि कपडे चेंज करतो आणि ईश्वरी म्हणते झालं. अर्णव म्हणतो 1 मिनिट मिस इंदोर. अर्णव शर्ट घालतो आणि तिच्या मागे घेतो आणि म्हणतो की घातलाय मी शर्ट वळ.
आणि ईश्वरी हसून वळते. अर्णव म्हणतो काय? म्हणतो की माझ्या आंघोळीच्या वेळेस इथे काय करत होती? ईश्वरी म्हणते की तयारी करत होते मी सर. ईश्वरी म्हणते बघा ना तुम्हाला लागतात त्या सगळ्या वस्तू मी बाहेर काढून ठेवल्या आहेत. अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की हे का केलंस तू? अर्णव म्हणतो की आय मीन व्हाय? ईश्वरीला टेन्शन येतं आणि ती म्हणते की का सर, आवडलं नाही तुम्हाला हे मी तुमच्या अशा वस्तू काढून ठेवलेल्या? ती म्हणते की तुम्हाला रोज जाताना घाई होते ना, म्हणून म्हटलं की सरांचं एवढं काम करून टाकावं. प्रेक्षकांनो अर्णव मनोमन म्हणतो की हे सगळं का करते मी सिंदूर माझ्यासाठी? ऑफकोर्स छान तर वाटतंय, पण काय कारण असेल? प्रेक्षकांनो असंच बोलून या मालिकेचे एपिसोड इथेच संपतो. आजची मालिका तुम्हाला नक्कीच आवडेल. प्रेक्षकांनो प्रोमो अजून बाकी आहे तर कुठेही जाऊ नका. ईश्वरी म्हणते की सर मी घातलेलं कॉम्बिनेशन काढून दिलेलं कॉम्बिनेशन घातलं तुम्ही. म्हणतो की नॉट बॅड ना. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही तर म्हणाला होता